बाकी काय माणसाला वाटतंय जरा पैसा वगैरे भरपूर झाला, घरी शेती बाडी भरपूर हे केलं की माणूस दुसऱ्याला बोलतच नाही महाराज. पण किती संपत्ती झाली ना महाराज, लई मोठी संपत्ती हो रे, लई मोठी भरपूर संपत्ती वाले तर सांगतो तुम्हाला, लई मोठी संपत्ती असू द्या आणि मग तसे माणसं उतरता व्हायला तर ती जागा कुठे आखाडा, इकडे आखाडा म्हणतात ना, कोठा वगैरे कोठामध्ये बीड भागामध्ये कोठात गंगा भारती महाराज या परिसरात असतो मी, तिकडे माझं हनुमान टेकडी संस्थान मोठं नायगाव. तर तटवग्रस्त बघा तुम्ही, जास्त संपत्ती झाली त्याला कोठ्यावर व्यवस्था असते त्याची, मग त्याची तिथंच राहायची. वय झाल्यावर मोठी करवेल त्यांनी संपत्ती, पण त्याची शेवटच्या काळाला शेवटच्या वेळेला कुठं असते कोठ्यावर. मग कोठ्यावर तरी काय लय शोध बांधत असतो कोठा, कोठा तिथंच बांधलेला, तिथंच म्हैस बांधलेली, तिथं शेळे बांधलेली, तिथं कोंबड्या कोंडलेल्या, म्हैस गोव करायला लागली तिथं आले हो आले हो नाही ना तुझं सारखं आणि ही अवस्था. आणि बाज लय शोध बाग नसते, बाज कोठ्यातली बाज जर बघितली ना बास बाई त्या लाकडावर मोठ याला म्हणजे जोडी सुमतोटी असा पडला असा, अशी अवस्था. मग कोठ्यावर माणसं असं जिकडे मग जेवण करून बसली थंडीची दिवस कुठंतरी आगची पेटवायची एका ठिकाणी, मग ह्याचा कोठा इकडं त्याचा कोठा तिकडं एखादा तिकडं. आता हिथंच यायचे समजा असं, मग हिथं कोठा त्याला म्हणले बराच टाइम झाला म्हणजे पडा पडा बराच टाइम झाला पड म्हणजे उठला. आता एकदा हिथंच यायचे, पण हिकून तिकडं आला तिकून पुन्हा असं इकडे यायचं, हे इथंच त्याच्या कोट्यातलं इथं इकडला कोट्यातलं इकडे गेला असा आला, इकडून इकडे यायचं. पहिल्या बसल्या त्याला पडा पडा इकडे गेलो लांब तिकून असं आलं. पण ह्याच्या शेतातला मन शुद्ध व्हावे हित ते करावे देवाचे चिंतन. खरं जे हित असत ते भगवान परमात्म्याचं नाम चित्त ऐकरे जना तुझ्या सोहिताच्या गुणा बंडरीचा राणा मला माझी स्मरा. भगवान परमात्म्याचं नाम चित्त कुठं त्या नामाशिवाय दुसरं काही म्हणून सांगता हित ते खरं देवाचं चिंतन आहे, पण आपलं ते घडत नाही. देवाचं नाम चिंतन आपण करतही नाही, कारण आपलं हित म्हणलं म्हणजे कोणतं. एका आम्ही असं एक ठिकाणी चहा प्यायला गेलो, कीर्तन झाल्यावर आणि चहा घ्यायला गेल्यानंतर आता काहीतरी विषय लागतो ना बोलायला, काय चाललंय बाबा तुम्हाला मुलं किती काय, तेव्हा म्हणलं बाबा तुम्हाला मुलं वगैरे कशी, मला बाबा तुमच्या आशीर्वादाने व्यवस्थित सगळं चांगले म्हणले. पण 2 मुलं आहेत, मुलगी वगैरे नाही, खर्चाला ताण नाही, 2 मुलं आहेत, मुलं म्हणले बरे. पण धाकट्याला चांगलं हित कळाले, पण थोरल्याला अजून काही कळायलाच तयार नाही. म्हणले धाकट्याला काय कळालं, थोरल्याला काय नाही कळालं बाबा, थोरला असताना काय कळालं म्हणले त्याला. म्हणले धाकटाला हुशार, म्हणजे धाकट्यासारखा हुशार आमच्या गावात नाही म्हणले कोणी. काय जर पुढं चालायला लागला ती महाग टाकली पुढं खाला माऊली माऊली पुढं चालला पळशीमध्ये चापलं लाडू लागले, घाटात लागल्यावर एवढे लाडू त्यांनी एक हात असा खिशीच्या पळशीमध्ये हात घातला, लाडू काढला आणि लाडू खायला ती महाग दर पुढं. त्याची नजर कशी गेली काय गेली बघितलं मला, आता मला खायला ठेवलं पुढं तू कशाला खायला, तेव्हा म्हणला तो का म्हणे उगी राहील जे जे होईल ते सण झाला नाही. मी जमा केलेले लाडू हे गोळा केलेले लाडू हाणायला दिला याला हाणले पुन्हा परत हाणायला महागाने धावला. तितक्यात मला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही मला सगळं असं म्हणली. एक गुरु शिष्य होते, गुरु शिष्य ग्रस्ती होते दोघे बिचारे. शिष्य श्रीमंत गुरु श्रीमंत ते दोघं ग्रस्ती होते. पण गुरु सहज शिष्याच्या घरी आले त्यानंतर शिष्याला वाटलं बऱ्याच दिवसांनी गुरुजी घरी आले, त्यांना सगळं आपलं वैभव फिरून दाखल चौकट म्हणजे आपला कोटा इकडे बैल येते. तर त्यांच्या बारदाऱ्यामध्ये एक घोडी होती लांबट अशी उंची उचका पांढरी शिबीर घोडी, हुशार लहानपणापासून सांभाळायची मोठी घोडी बघितली. मग गुरु महाराज घोडी बघितले का, आता मन तर झालं घोडी आपल्याला दिली पाहिजे, पण ती देणार नाही मागितल्या आणि मागता यायला. हे लहानपणापासून सांभाळलेलं दरवर हातावर आलेलं दरवर देऊ वाटत नाही माणसाला, है की. मग हे म्हणले काही नाही. मग सकाळी रात्री मुक्काम झाला, सकाळी उठलं आणि स्नान वगैरे झालं ना आसन टाकलं आणि जप करायला घेतला माळ. आता जप दुसरा नाही केला, ह्याने जप चालू केला.
केवढी घोडी दिली तर बरं होईल, केवढी घोडी दिली तर बरं होईल, केवढी घोडी दिली तर बरं होईल. आता त्याचा शिष्य होता एका दुसरा होता का? गुरुजीच्या अंगावर पूजा करताना शाल अंगावर टाकलेली होती. त्याला चांदीची अशी बारीक तार अशी वावलेली, त्यामध्ये हिरे माली कशा बारीक बारीक मोतीची जाडी शाल. त्या टायमाला 15,000ची. कसं काय धाकटालाही हुशार मिळेल. घरातून एकदा बाहेर गेला परत याचा मोकळ्या हाताने कधीच येत नाही. कधी कोणाचा मोबाईल तरी आणि कधी कोणाची चप्पल तरी आणि चपलाचं पाहुण्या रावळ्याला एकच घ्यायचं कामच नाही. मला पाहुण्या रावळ्याला सुद्धा निष्ठा त्याला नंबर सांगायचा, चप्पल हलत घरपोच चप्पल. इतका हुशार म्हणजे लई हुशार हो. हे गणित कोणाला जमणार, पण पाहुण्याला सुद्धा घरपोच चप्पल करतो म्हणजे फुकट. लय हुशार म्हणजे लय मोकळ्या मनाचा. कधी घरी येताना मोकळ्या हाताने येत नाही. कधी आवताची पास आणि कधी कोणाची ताबे परत उतरून आणि काहीतरी आणि लय हित कळालं त्याला. पण थोरल्याला काही हित कळालं म्हणजे थोरला काय करतोय म्हणजे तुमच्यासारखंच बोलत फिरतोय गावोगाव भजन करीत. आता भजन करणं चांगलंय ना. आव प्रभू कृपा करू येई भाती सब कधी भजन करवू देणार आहे. उमा कहोमय अनुभव आपला सतहरी भजन जगत सब स्वप्नात. सगळं स्वप्नामध्ये महाराज खरं ते भगवान परमात्म्याचं नाम चिंतन. लटका हा संसार शेतातला उखंडा शेतात टाकला होता, नेऊन खतशी पडलं होतं, खाडा पाडला होता, परत असं मोठं याला माहितच नाही. चालता चालता पडला त्या खाड्यात. म्हणला रामकिशन आम्हाला मी पडलो, मला पड आता मी पडतो. बरा टाइम झाला मला, मी खाद्यात पडलो खाद्यात. गेला बाबा, याला नेलं नंतर ही कोणाला ही दोघं तिघं झाले. त्याला उठल्या खाद्यातून काढलं, त्या कोट्यात नेऊन टाकलं. कोट्यात बाजूला सुद्धा नाही. या लाकडावर मोकळे, त्या लाकडावर पाय झोपलं. कमी जास्त लागली आपापल्या कोट्यावर गेले. रात्रीच्याला कुचकलं नाही, रात्रीच्या कुचकलं गेलं ताटून. दूध घेऊन येलं असते मात्र कसं यायला घरी म्हणून गाडी होतो ही वर गेलेली. मग तिथून पुढं रडा पडी हे ते आणलं तिथून कस तरी घरी आणलं तर रात्रभर ताटलं असतं त्या धुळी. मग घरी आणल्यावर कुठं ते नीट बसत मुलगा लावलं तर ताग्याचं पियावं. आणि पाय लावले का उठून बसायचं. पाय लावले उठून बसायचं. रांगणात माहिती तुम्हाला, रांगणात सत्यनारायणाच्या पूजात रांगणात असतो. हात दाबले की टंगलं बरं, टंगलं दाबले की आता रांगणात असतो. हात दाबले की हात वर कशी अवस्था झाली तरी मग आणला कोणा कसं तरी सुतळीत मारा, डबल तोडा करायचा, डबल तोडा. मग कटकीवर बांधायचा. झटकीवर बांधल्यावर खाऊन बांधामध्ये डबल तोडा. बसत कसं कसरी बांधल्यावर कोणा त्याच्या अंगावर शाल टाकते. मग गुलाल आणते उलसा. गुलाल उलसा लावा ना, लावायची पद्धती पावशी गुलाल आणल्याला लावला ओढल्याला तसा काय म्हातारा निवडून आलाय. आणि मग आपल्या माता भगिनी रडण्याची तयारी. बाबा बाबा त्याला उचलायच्या टायमाला थांबा पोरगी यावी, लांबून यायची. मग पोरगी आली कशी तरी, पोरगी गाडीतून उतरली की सगळे आले सगळे माझ्यासाठी राहिलं होती. इकडून पोरगी लांबून यायची. आली गाडीतून पोरगी उतरली, तिकडे आली. तिच्या डोळ्याला पाण्याला थेंब नाही, नुसता पदर पुढं. तिथूनच तिने मला मी उसळ कसा दम काढला नाही आपल्या घरचे. दादाने कधी बिडी घेऊन वडली नाही. उतार होईल आपला, पण आपलं मलिन झालेलं शरीर देह त्या ठिकाणी. तुम्हाला कसं आळंदी पंढरपूर तिकडं काही पूर्वी आपल्याला दिंड्या जायच्या आळंदी पंढरपूरला. तिकडं 22-25 30 त्या ठिकाणी 28 दिवस लागतात तिकडं आळंदी ते पंढरपूर. तिकडे गेल्याच्या नंतर महिनाभर जाऊ द्या, देवासाठी महिनाभर दिला आपण. मग तिकडे गेल्यावर गावाकडलं काही विचारायची गरज, काय चाललंय गावाकडं बरं आहे का,
तिकडं कवा रस्त्याने चाललं तर तसंच बोलायचं. एक महात्मे भेटले म्हणजे बाबा हो हात जोडून सांगतो, हा तुम्ही पंढरपूरला आलात का नाही, घरचं सगळं सोडून मग आता देव करा ना इकडं. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथा आहे, गाथेचा त्या ठिकाणी अभंगाचं पठण करा, माऊलीची ज्ञानेश्वरी तिथे बोला पाठ करा. ते म्हणजे हो राव म्हणजे ते जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा आहे, त्या अभंगाचं पाठन केलं तरी आपला उद्धार होईल ना. म्हणजे बरोबर आहे. मग रस्त्यात त्यांनी सांगितलं म्हणून चला चला म्हणजे पुण्यामधून बाहेर निघले सासवडच्या घाटाकडून. आता पुण्यामध्ये मला लय वाटलेला खायला राजगिरीची लाडू चक्क्यान शेंगदाणे केळी लय मोठं वाटलेलं असतं. मग हे पळशी मध्ये घेतलेलं असतं. पळशी असायची वार करायची पूर्वी, पळशी कटकामध्ये बांधलं पुढं काही माग काय. मग चालता चालता चला केळी मिळी चालली. आता ठाकून वाट गेले तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे पळशी. ह्याची पळशी तर बोकाने दिली बाबा. ह्यानी पळशी घेतली काय असत त्या काळात. आणि हे घोडी असेल 5-1 हजाराची 4-5 हजाराची. मला घोडी आहे म्हणलं पण शाल बी लई भारी म्हणलं. मग आता काय करावं लागतं. गुरुजी म्हणले तेवढी घोडी दिली तर बरं होईल, तेवढी घोडी दिली तर बरं होईल. जप आहे काय जप आला. त्याच्या शिष्याने पुढे तेरे घर के सामने पुढे असं टाकलं त्याच्या समोर. आणि ह्यानी माळ घेतली. घोडी देतो पण शाल दिली पाहिजे, घोडी देतो पण शाल दिली पाहिजे. गुरुजी म्हणले हे लय अंग याच्या बेहतर दिसते. गुरुजीने जपच बोलून टाकला, तुझी तुला माझी मला, तुझी तुला माझी मला, तुझी तुला. असं मलिन झालेलं शरीर आपल्या ठिकाणी आपलं अंत